मृत्यू झाला त्यापैकीच डोंबिवलीतील 3 जण होते। डोंबिवलीमधील तिघांचा यामध्ये मृत्यू झाला। यामध्ये हेमंत जोशी, अतुल मोने, संजय लेलेंचा मृत्यू झाला। या तिन्ही मावस भावांना अखेरचा निरोप दिला जातोय। मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की आता त्यांना अखेरचा निरोप देण्यात येतोय। हेमंत जोशी, अतुल मोने, संजय लेले या 3 मावस भावांचा काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। काश्मीरचं सौंदर्य अनुभवण्यासाठी आपण जाणार आहोत, तो सगळा आनंद घेण्यासाठी आपण जाणार आहोत, पण दुर्दैवाने अशी काही घटना आपल्यासोबत घडेल हे खरं तर त्यांच्या ध्यानीमनीही नसावं। हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले जे आहेत, जे तिघही खरं तर मावस भाऊ आहेत, त्या तिघांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आणि आता त्यांच्यावर डोंबिवलीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत। दुःखद असा हा क्षण, घरच्यांना देखील वाटलं नसावं की असं काही घडेल, पण जे घडलं ते सत्य वास्तव असल्याचं आपण बघतोय आणि ज्यात आपण आपले 3 नागरिक गमावले। अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्याबरोबर आहेत। स्नेहा, खरं तर आत्ता क्षणाला प्रश्नही नेमका काय विचारावा असा एक प्रश्न आहे, पण तरी आपण बघतोय की अखेरचा निरोप दिला जातो। स्नेहा, काही कारणास्तव स्नेहाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पण हे 3 भाऊ ज्यांचा या पहलगाममधील हल्ल्यात मृत्यू झालाय आणि अखेरचा डागाग्नी हा त्यांच्या घरातीलच त्यांच्या मुलीने जीव केल्याचं आपण बघतोय। आपल्या वडिलांना अखेरचा हा निरोप देत असताना अनेक आठवणी, भावनांचा कल्लोळ खरं तर या मुलीच्या मनात असावा, पण ज्यांना आपण गमावलं त्यांना अशा पद्धतीने अखेरचा निरोप देण्याव्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबियांकडे अखेरचा कोणताही पर्याय नाही। पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आत्ता क्षणाला आपल्यासोबत आहेत। स्नेहा, खरं तर अत्यंत शोकाकुल परिस्थितीमध्ये हे जे अंत्यविधी आहे ती पार पडत आहे। मोने यांचे अंत्यसंस्कार जे आहे ते त्यांच्या मुलीकडून करण्यात येत आहेत। आपण पाहिलंच होतं, जो हल्ला करण्यात आलेला होता दहशतवाद्यांकडून, भ्याड असा हल्ला होता, त्यामध्ये डोंबिवलीतील 3 डोंबिवलीकरांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांचे परिवार, मित्रपरिवार हे देखील या स्मशानभूमी या परिसरामध्ये आलेले आहेत। अखेरचा निरोप त्यांना दिला जातो आहे आणि प्रचंड शोकाकुल परिस्थिती इथे आहे। उद्या देखील डोंबिवली बंदची हाक जी आहे ती डोंबिवलीकरांनी दिलेली आहे। तसं डोंबिवलीकरांचं हे देखील म्हणणं आहे की जशी ॲक्शन आलेली आहे तशी रिॲक्शन यायला हवी, हे देखील डोंबिवलीकरांचं म्हणणं आहे आणि सरकारने यावरती ठोस पावले उचलावीत असं म्हणत जे आहे ते डोंबिवलीकर अखेरचा निरोप या 3ही डोंबिवलीकरांना देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद स्नेहा या माहितीबद्दल। तिन्ही मावस भावांना अखेरचा निरोप दिला जातोय आणि अर्थात आपल्या घरातला प्रमुख करता धरता व्यक्ती अशा पद्धतीने अकाली जाईल आणि तोही अशा एका भ्याड हल्ल्यात जाईल असं कोणाच्याही मनात नसावं। पण अखेर या सगळ्या घटनेनंतर आपण बघतोय ज्यांना आपण गमावलं त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय।